झाले त्यांनी आपलं अस्तित्व इथं स्वीकारलं नाही, म्हणजे आले तिथे असेच आले का तर नाही आले. आपण गप्प बसून म्हणून ते इथे आले. आजपर्यंत आपल्याला जागा करता येते, सगळं झाल्यानंतर आपल्याला जाणे, मग आपल्याला जाणं म्हणजे आपण सगळे एका विचारानं आहोत ना, म्हणजे आम्हाला त्रास होतोय. म्हणजे आज आम्ही जर चळवळ तयार केली तर आमची मराठी मुलं उद्या वाचणार आहे, आमचा मराठी माणूस उद्या वाचणार आहे, महाराष्ट्र वाचणार आहे, मुंबई वाचणार आहे. जर आम्ही हे जर चळवळच केली नाही तर उद्या आम्ही सुद्धा त्यांच्यासारखं बघत असतो तर हा महाराष्ट्र वाचणार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे जे त्यांनी संघटना करायची आपण सर्व तयार केले. आज आपण जमलेलो आहोत तर मनापासून या चळवळीसाठी वेळ दिला पाहिजे. हे संघटन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाईल ही आपली अपेक्षा सहज जाणार नाही. जसं मी म्हटलं की राजकीय पक्ष असतात तर तोही तिथं कोणीतरी लगेच आपण झालं असतं की आम्हाला पद हवं आहे, पण आपली संघटना ही चळवळ आहे आणि या चळवळीला वाढवायचं असेल तर आपल्या विचारायचं. त्याच्यासाठी आपल्याला सगळं त्यांना विजा कायदा किंवा सेक्शन 19 काय आहे किंवा कशासाठी आपण करतोय, मराठीसाठी करतोय, हे आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही. की आम्हाला प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस पाहिजे, मग तो जिल्ह्यात असेल, मुंबईत असेल, महाराष्ट्रात कुठे असेल, आमचा मराठी माणूस तिथे राहायला पाहिजे, आमची मराठी वाचली पाहिजे, आमची मराठी भाषा जपता आली पाहिजे. आमचे वेगळे मराठी कॉलेज होते, मराठी कॉलेजमधूनच आपण शिकलो सगळे, मराठी शाळेतूनच शिकलो, काय सगळे आपण त्या इंग्लिश मिडियम मधून शिकलो. मग मराठी मीडियम सुद्धा मराठी मीडियम मधून शिकलेलं आहे, मराठी मीडियम मधून शिकलो. मग आपण कुठं अडकलंय, कुठेच काय अडकलं नाही ना. मग आपल्या मराठी शाळा संपायला लागल्या, त्याची कारण काय तर ते बरोबर नाही. पण ते आल्यामुळे काय झालं, त्यांनी हिंदीचा प्रसार करणं किंवा इंग्रजी शाळांची माध्यमांची जास्त उघडली मुंबईमध्ये वगैरे, किंवा ते गावामध्ये सुद्धा डिस्ट्रिक्ट तुम्ही जाल ना, डिस्ट्रिक्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेत. पोहोचून त्यांनी तिथे त्या शाळा सुरू केलेल्या आहेत आणि तिथे आता इंग्लिश मिडियम म्हणजे इंग्लिश आपली मराठी मुलं सुद्धा शाळेतली गावातली सुद्धा तिथे इंग्लिश मिडियमला जातात. आपल्या उद्या मराठी शाळाच राहिलेल्या आहेत तर आपली मराठी संस्कृती कुठे राहणार, आपण शिकणारच नाही. तर आपला उद्देश एकच आहे की आपला महाराष्ट्र वाचला पाहिजे. सेक्शन 19 प्रमाणे ते परक्रांती इथे येणारे आहे, ते परक्रांतीय लोणे थांबले पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला बदल हवे आणि घटनेमध्ये बदल आम्हाला नक्की पाहिजे, कारण जर ते झालं, बदल झाला तरच ते येणारे लोणे थांबणार आहे. आता ते आले काही सहज जाणारे आहेत का, पण त्यांना कसं घालवत आहे, काय घालवतं हा पुढचा प्रश्न आहे. आता आपल्या राजकीय नेत्यांना माहिती आहे काही काय होणार आहे, ते सगळं त्यांना माहिती आहे. पण याच्यात चळवळ त्यांचं स्वतःचा राजकीय त्याच्यामध्ये कुठेतरी माझं घर चालते, माझ्या 50 पिढ्या बसून खातील एवढे त्यांच्याकडे आर्थिक आहे, सगळं आहे, तर त्यांना काही केलं नाही. सामान्य लोकांचं काही हो. आज आपल्या मुली सुरक्षित आहेत का, आपल्या महिला सुरक्षित आहेत का, आज तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. संध्याकाळी जर घरी जायचं असेल ट्रेनने आपलं वेळेवर पोहोचू शकत नाही. त्याची कारण तेच आहे की आपली लिमिटेशन क्रॉस झालेलं आहे सगळ्या गोष्टीचं. ट्रेनमध्ये आपल्याला जागा, आपण बसमध्ये पहिलं जायचो की ते डबल डेकर बस असेल तरी आपण जायचो, त्याच्यातून छान प्रवास असेल तर सगळं काय व्यवस्थित असायचं. आज आपली लोकसंख्या आहे ती आपली नाही आहे मुंबईमध्ये, आणि बाहेरचे आलेले आहेत त्यांची वाढलेली आहे. आज त्यांनी स्वतःच्या कंपन्या इथं स्थापन केल्या. आज तुम्ही महापालिकेत जावा, कुठेही जावा, कुठल्याही संस्थेत जावा, कंत्राटदार त्यांचेच आहे. तुम्ही कुठले बीपीसीएल कंपनीचं समजा भारत पेट्रोलियम, तिथे माहुल पावर कंपनी आहे, तिथे बाजूला कॉलनी आहे त्यांची बीपीसीएल कॉलनी, तिथे कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर आहे, दिल्लीचा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो फक्त जे बाहेरचे लोक आहेत, परप्रांतीय आहेत, त्यांनाच तिथे काम देतो, मराठी माणसाला देत नाही. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे आणि आपल्याला जाग आलेली आहे. तर आपण जागून आज आपल्यावर होणारा अन्याय आहे आपल्याला थांबवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेक्शन 19 मध्ये दुरुस्ती यावे. 343 मध्ये सरांनी सांगितलं होतं, 343 म्हणजे काय बाबा, हिंदीचा प्रसार कुठे करतो, संसदीय कामात, म्हणजे संसदेत चालणारी ती भाषा आहे ते आमच्या मनात आला. 353 प्रमाणे तुम्ही जर म्हणाल की बाबा 351 प्रमाणे की बाबा हिंदी भाषेचा प्रसार झाला पाहिजे, तो आम्ही काय करायचं, आमची मराठी भाषा आम्हाला जपायची आहे. मग आम्हाला आमच्या मराठी भाषा वाचवायला नको का, मग त्याच्यासाठी आम्हाला काय बदल नकोत का. जर तुम्ही एक लिमिट असतं ना, तुम्ही येण्याचं लिमिट असतं, तुम्ही 5-50 आले तोपर्यंत आम्ही तुम्हाला सहन करत होतो, पण आज तुम्ही झुंड येता येत नाही. आज तुमचे सगळे SRA सारखे प्रकल्प आहेत, आज ते सगळे वाढलेले आहेत, झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत, आज तुमची संख्या वाढली, आज आमची मुलं कुठे जाणार आहे. उद्या आमचा महाराष्ट्र सुद्धा म्हणजे मुंबई सुद्धा महाराष्ट्रापासून वेगळी होणार, हे 100% ठरलेलं आहे. आपल्या राजकारण्यांना काही पडलेलं नाही. जर मुंबई गेली तर आपल्याला काय होणार आहे आपल्याकडे. त्यामुळं आज ही चळवळ आहे, आपण तळागाळापर्यंत जाण्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेऊया आणि जे बसून सुंदर सरांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण सगळ्यांनी सत्यात